विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा अरे गिळले हो संसारे अरे गिळले हो संसारे काहीतरी राखा खरे काहीतरी राखा खरे दिला करुणा करे दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग मनुष्य देह सत्संग येथे नघली आड येथे नघली आड संचित सात शब्दनाड उठा उठी गोड बीज वाढवी येथे नघली आड
येथे नघली आड. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा आभिर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा आभिर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा आभिर. अरे हे गिळले हो संसारे, अरे गिळले हो संसारे, काहीतरी राखा खरे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. येथे नघली आड, संचितसा शब्द नाड. संचितसा शब्द नाड, उठाउठी गोड, बीजे बीज वाढवी. बीजे बीज वाढवी. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण. प्रारब्ध ते जाड, उर्वरित उरले ते. झाले ते क्रियमाण, केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण. प्रारब्ध जाड, उर्वरित उरले ते. चित्त खोटे चालीवरी, चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी. रसना अनावरी तुका म्हणे ढुंगवाहे. नेथे नघली आड, संचितसा शब्द नाड. उठाउठी गोड, बीजे बीजे वाढावी. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 823 क्रमांकाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्री तुकाराम महाराजांनी एक प्रौढत्वानं केलेला उपदेश आहे. कधी भक्तीचं वर्णन करणारे अभंग आहेत, कधी कर्माचं वर्णन करणारे अभंग आहेत, कधी ज्ञानाचं वर्णन करणारे अभंग आहेत, कधी योगाचं वर्णन करणारे अभंग आहेत, कधी संसाराचं वर्णन करणारे सगळे विषय खूप आहेत त्यात, खूप विषय. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय कर्मयोगाचं सूक्ष्म तत्व आपल्याला सांगणार आहे. कर्मयोग. हे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. योग काय? योग म्हणजे संबंध, भगवंताशी संबंध जोडायचा आणि तो जोडून आपल्याला त्याच्यापर्यंत जायचं, याला योग म्हणतात. अलीकडचं नदीचं तीर आहे, पलीकडचं नदीचं तीर आहे. अलीकडे रोड आहे, पलीकडे रोड आहे, पण मध्ये पाणी भरलं असताना मध्ये जाता येत नाही. मग काय करावं लागतं? त्याला पूल तयार करावा लागतं आणि मग तो पूल पलीकडच्या रोडला या रोडला जोडला म्हणजे त्याच्यावरून गाड्या तिकडे जातात. सरळ गोष्ट आहे, सरळ गोष्ट आहे. प्रवास करायचा आहे, परमेश्वरापर्यंत जायचं आहे. परमेश्वर आणि जीव सारखेच आहेत, एकच आहेत, पण मध्यंतरी याला नदी आहे, माया नदी आहे. त्या माया नदीवर पूल घालायचा आहे. कल्पना एक मांडली फक्त, आणि त्या अलीकडून पलीकडे जायचं आहे, त्याला योग म्हणतात. तर जीवानं आपल्याला शरीर आहे, आपल्याला परिवार आहे, आपल्याला रागद्वेष आहेत, मन आहे, बुद्धी आहे, सगळा प्रपंचाचा घेरा आहे. याच्यातून जाता येत नाही परमेश्वरापर्यंत. आणि जाता येण्याच्या ज्या वाटा आहेत त्या वाटाला योग म्हणतात. त्यातले भक्तीच्या वाटेने गेलं भक्तियोग झाला, ज्ञानाच्या गेलं ज्ञानयोग झाला, योगाच्या गेलं योग झाला. तसं कर्म आपण जे करतो, हातानं, पायानं, तोंडानं, डोळ्यानं, ज्ञानेंद्रियाने कर्म करतो. म्हणजे ज्ञानेंद्रियाने समजून घेतो आणि कर्मही होतं आणि कर्मेंद्रियाने पण कर्म करतो. आणि त्या कर्माचं त्या ठिकाणी त्याचा विपाक तयार होतो आणि त्याचे भोग आपल्याला येतात. तर ही साखळी तोडून, हे चक्र तोडून, चक्रव्यूह तोडून परमेश्वराकडे जाण्याला एक मार्ग आहे, त्याचं नाव आहे कर्मयोग. आणि हा जो कर्मयोग आहे ते कर्म कसं करावं म्हणजे योग होतो. तर काही कर्म केलं म्हणजे पापच होतं, काही केलं म्हणजे पुण्यच होतं, काही केलं म्हणजे पाप पुण्य काहीच होत नाही.
आपण रोज श्वास घेण्याचं कर्म करतो, काय होतं? पाप होतं की पुण्य होतं? काही नाही होत, काही होत नाही. पण पाप पुण्य आणि व्यर्थ कर्म करणं याला योग नाही म्हणत. याला मनुष्य दुःखीच राहतो, शेवटी दुःखीच राहतो यात मनुष्य. परमेश्वरापर्यंत जाणं हे जर आपल्याला चिरंतन सत्य बाळगायचं असेल तर त्याला योग झाला पाहिजे. आणि या योगात एक गोष्ट आहे की जे सत्कर्म म्हणून सांगितलं आहे ते करीत असताना मी करतो असा भाव ठेवायचा नाही, अहंकार ठेवायचा नाही. आणि झालेलं कर्म परमेश्वराला समर्पण करायचं आणि त्याच्यापासून कसल्याही फळाची इच्छा करायची नाही. असं कर्म करीतच राहायचं. फळाची इच्छा न केलेल्या कर्माचं फळ अलौकिक येतं, अलौकिक येतं. आणि मी करतो असा भाव न ठेवण्यानं माझ्याकडून एक अलौकिक घडलं जातं. हे कर्मयोगाचं बारीक रहस्य आहे, बारीक रहस्य आहे. एखादी गोष्ट तुम्ही चांगली केली आणि तुम्ही जर म्हणतच राहिले हे मी केलं बरं का, हे सगळं हा रोड दिसतोय ना तो आपण केलेला आहे रोड. हे जो दीपस्तंभ उभा केला आहे ना तो मी केला आहे, हे मी केलं आहे. मी केलं असं सांगितलं की ऐकणाराच्या मनात आपली किंमत शून्य झाली. ऐका. आणि आपण काहीच नाही बोललो, आपण अहंकारच नाही ठेवला, काहीच बोललो नाही. आणि परक्या माणसानं जर त्याला सांगितलं हे यांनी केलं बरं का, अरे बापरे, अरे वा, मग तो आपल्याशी त्याचा भाव निराळा निर्माण होतो. हे सूत्र परमेश्वरापर्यंत आहे. आणि चांगलं काही आपण करीत नसतो, परमात्मा आपल्याकडून करवून घेत असतो, अशी गोष्ट आहे. एखादं सत्कर्म आपण केलं पण ते सत्कर्म कळण्याला बुद्धी कोणी दिली, पाहायला डोळे कोणी दिले, शब्द बोलायला वाणी कोणी दिली? ही त्यांनी दिलेली आहे ना, त्यांनी दिलेली आहे. मग त्याचं सगळं श्रेय आपल्याकडे घेतल्यावर त्याची प्रसन्नता कशी होईल? व्हायची नाही. आपलं उलट भाग्य असतं की भगवंतानं दिलेल्या बुद्धीच्या वाणीच्या रूपानं भगवंतानं आपल्याला हे कर्म करायला निवडलं आहे. ही गोष्ट आहे. एखादी क्रांती झाली एकाकडून तर ती क्रांती करायला मला भगवंतानं निवडलं आहे, हे त्यात आपलं भाग्य असतं, आपलं भाग्य असतं. आपलं अहंकाराचं काहीच नसतं त्यात, म्हणून अहंकार करायचा नाही. आणि फळाचं असं आहे की फळ आपण प्रपंचातलं मायेतलंच मागतो, शरीराच्या दृष्टीनंच फळाचा विचार करतो. पण चांगलं कर्म केल्यानंतर शरीराच्या दृष्टीने फळ मागितलं की जन्ममरण चुकणार नाही ना. म्हणून त्या फळाचा जर त्याग केला मनातून तर तो परमात्मा आपलं कर्म वाया नाही जाऊ देत, तर तो चित्तशुद्धीरूपी फळ देतो, स्वतःच्या प्रसन्नतारूप फळ देतो, त्याच्या चित्तात अलौकिक ज्ञान होण्याची योग्यता निर्माण करण्याचं फळ देतो. हे फळ आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आपण फळ मागितलं की आपण नुकसानीत येतो आणि फळाची इच्छा न केली भगवंतावर सोडून दिलं की आपल्या कल्पनेपेक्षा 100 पट फळ तो तयार करतो, म्हणजे आपल्याला त्याची प्राप्तीच करून देतो. म्हणजे मी कर्म करतो असा अहंकार न ठेवण्यात आणि मला याचं फळ मिळालं पाहिजे अशा फळाची आशा न ठेवण्यात त्याच कर्माचा अलौकिक लाभ आपल्याला होत असतो. परमेश्वराकडे जाण्याला आपण 10 पावलं पुढे सटकन जात असतो. हाच योग म्हणजे संबंध जवळ आला म्हणून त्याला कर्मयोग म्हणतात, सोप्या भाषेत सांगायचं तर. योग कर्मसु कौशलम भगवंतानं म्हटलं. आणि असं आपण फार नाही, थोडं जरी सत्कर्म केलं, थोडंसं रे, एखाद्या जीवनात एखाद्याचा जीव वाचवला, एक रोज आपल्याकडं सगळं आहे तर एखाद्याला भुकेलेलं अन्न देऊन त्याला प्रसन्न केलं, एखादा रोगी असला त्याला दवाखान्यात नेऊन त्याला दुरुस्त करून त्याचं समाधान केलं, एखाद्या पती पत्नीचा संबंध बिघडला असला तर त्याच्यात मध्यस्थी करून त्यांचं पुन्हा एकीकरण करून त्या ठिकाणी त्यांना दिलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि त्यात अहंकार आणि आसक्ती जर न ठेवली तर परमात्मा आहा म्हणतो, वाह छान, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात.
भगवान बोलतात नेहा विक्रमनाशोस्ती. आपण कर्म केलं आणि त्याची आसक्ती फळाची इच्छा जर ठेवली तर ते कर्मच नासून जातं. कर्म नासून जातं आणि आपल्याला नासवतं. म्हणजे काय होतं की आपला अहंकार वाढत जातो. अहंकार वाढलेला आपल्याला कळत नाही आणि तो आपल्याला नाशाला नेतो. एक कर्म केलं, हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं, सगळं तूच केलं, आता दुसऱ्याला काही ठेवलंच नाही. अहंकार नासत जातं. बरं, त्याच्या फळाची इच्छा केली की फळ मिळतं, पण ते फळ अंतःकरणावर असा संस्कार करून जातं की आता दुसरं फळ मिळायला काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे फळाची इच्छा वाढवतं. फळाच्या इच्छेने केलेलं कर्म एकीकडं ते कर्म होऊन नासून जातं, त्याचं फळ संपून जातं. पण त्याचा संस्कार राहिल्यामुळे ते आपल्या परत इच्छेनं कर्म करायची इच्छा वाढवतं. अशी गोष्ट आहे. म्हणजे मी करतो हा अहंकाराला वाढवतो आणि फळाची इच्छा आसक्तीला वाढवतो. आणि आसक्ती आणि अहंकार जर वाढत गेले तर मनुष्याला आपण स्वतःचाच नाश केल्यासारखं होतं. आणि फळाची इच्छा नाही केली तर फळ अलौकिक मिळतं आणि आपल्याला निरीच्छतेचे संस्कार होतात, म्हणून निष्कामता आपली वाढत जाते. म्हणजे भगवंताच्या आपण लवकर जवळ जातो. आणि मी करतो हा अहंकार जर नाही ठेवला तर अहंकार नम्र होत जातो. नतमस्तक कुणापुढेही आपण होत जातो. आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला तो आपल्या हृदयात कोंडू शकतो नम्र झालेला. म्हणून कर्मयोगातल्या या दोन ज्या हे आहेत, दोन जे मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि भगवान म्हणतात नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते. आपलं थोडं जरी कर्म झालं तरी त्या कर्मयोगातलं बीज नाहीसं होत नाही. म्हणजे निष्कामता वाढत जाते, बीज नाहीसं होत नाही. आणि प्रत्यवायोन विद्यते, त्याला प्रत्यवाय येत नाही, त्याला अडथळा येत नाही. म्हणून आपण थोडं जरी कर्म केलं आणि ते निरहंकार निष्काम केलं तरी ते आपल्याला मृत्यूच्या रोगाच्या सगळ्या महाभयातून बाहेर काढतं. हे फार मोठी चिंतन करण्याची गोष्ट आहे बरं का. यात खूप बारकावे आहेत. अजून मला जास्त समजत नसल्यामुळे मी फार थोडं सांगतोय जपून. तर या दोन गोष्टीमुळे हा कर्मयोग थोडा जरी घडला आपल्याकडून तरी स्वल्पम अपि अस्य धर्मस्य असा यालाच धर्म म्हणतात. निष्काम कर्म आहे ना, निष्काम आणि निरहंकार कर्म जे झालं त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे ध्रुव धारयती. भगवंताला धरण्याकरता आपण जातो ना, भगवंताला पकडायचं आहे ना, आपल्या हृदयात ठेवायचं आहे ना, आणि त्याने आपल्याला पकडलं पाहिजे, आपण त्याला पकडलं पाहिजे, दोन्ही एक झाले पाहिजेत. याच्याकरता याला जे धर्म म्हणतात तो धर्म याच्यात. आणि तो थोडा जरी झाला तरी त्या ठिकाणी तो भयापासून सोडवतो. कारण थोड्या धर्माने सुटत नाही, पण थोड्या धर्माने धर्माची सवय लागते, धर्माची आवड लागते, धर्मामुळे समाधान व्हायला लागतं. अहंकार झाल्यावर तेवढ्यापुरतं वाटतं समाधान, पण माणूस थोडा अहंकार कमी झाला की अस्वस्थ होतो. आणि फळ मिळालं की बरं वाटतं, पण एखाद्याचं फळ नाही मिळालं की उलघाल होते माणसाची. पण निष्काम कर्म आणि निरहंकार कर्म जर केलं तर ही उलघालही होत नाही आणि अहंकारही वाढत नाही. शांती मिळते माणसाला, शांती मिळते. आणि त्या शांतीची सवय लागली की मग माणूस त्या संस्काराने पुढे तसंच करायला लागतो. म्हणून अगोदर थोडं केलेलं हळूहळू वाढत जातं आणि ते परमेश्वरापर्यंत पोचवतं. हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. पण हा कर्मयोगाचा सिद्धांत ज्यांना कळत नाही, ज्यांना पटत नाही, डोक्यात बसत नाही. कळली पाहिजे मग गोष्ट डोक्यात बसली पाहिजे, तर डोक्यात बसत नाही. आणि जे त्याचं अनुसरण करीत नाहीत, म्हणजे व्यवहारात ते आणत नाहीत, अशा प्रकारचे लोकही कर्म करतातच. कारण कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. शरीर मिळालं ना की कर्म करतात.
आता मला तुम्ही असं बसवलं आणि उद्या सकाळपर्यंत इथं असेच बसून राहा, मांडी हलवायची नाही, हात हलवायचा नाही, डोळ्याची पापणी हलवायची नाही, चालेल का हो? नाही चालणार, चालणार नाही. हालचाल झाली पाहिजे. म्हणजे शरीराचं कर्म, वाणीचं कर्म, प्राणाचं कर्म, श्वासानं चालणारं, मनाचं, बुद्धीचं, चित्त, सगळी कर्म चालू आहेत, सगळी कर्म चालू आहेत. काही व्यवहाराकरता निर्वाहाकरता चालू आहेत, काही व्यवहाराकरता चालू आहेत, काही मनाच्या वात्रटपणामुळं नको ती कर्म चालू आहेत, सगळे चालू आहेत. पण ह्या चालू असलेलं कर्म चालू राहून त्याची व्यवस्था लागण्याकरता त्याला हे करायचं आहे. आणि असं ज्यांना जमलं नाही त्यांना कर्मयोग जमत नाही, पण कर्म सोडता येत नाही, कर्म सुटत नाही. त्यामुळं कर्म होतच राहतं आणि कर्म होत राहतं. आणि कर्माचा जो कर्मामुळं प्राप्त झालेला जो संसार आहे तो संसार आपल्याला दिवसेंदिवस गिळून टाकतो. जसा एखादा दरदूर म्हणजे साप दरदूरच काय सापे गिळीत आहे उभा. हां, एक बेडूक होता, मोठा बेडूक होता, आजोबा बेडूक. त्याचे नातू बेडूक होते. तो त्यांना माशा पकडायचं शिकवत होतो, जिभेनं असं चटकन करायचं की माशी पकडायची. आणि तो नातवांना सांगत होता की 30 माशा गिळल्या अर्ध्या मिनिटात, तुम्ही काय करता, तुम्हाला येत नाही कसं? तो त्यांच्यात शहाणा होता, वासरात लंगडी गाय. पण एक नातू म्हणला, आजोबा तुम्ही माशा गिळता आणि आम्हाला मोठेपण सांगता, पण जरा मागं वळून पहा काय चाललंय ते. त्या आजोबाने मागे वळून पाहिलं तर एक काळा कभिन्न नाग मोठा त्या बेडकाला त्याने अर्धा गिळला होता. सापाच्या तोंडाचा भाग अति मऊ असतो, बेडकाला कळतच नाही लवकर. मला अनुभव नाही, पण याच्यावरून दरदूर सापे गिळीत थे उभा की तो मासिया वेटाळी उभा, तैसे प्राणीये कोण्या लोभा वाढविती तृष्णा, आहा कटकटा एवढे हे मृत्यूलोकीचे ओफराटे. तर साप दरदुराला गिळतो ते त्याला कळत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला मला संसारानं गिळलं आहे. कशामुळं? ह्या कर्मयोगामुळं, कर्मयोग न कळल्यामुळे. आसक्ती आणि अहंकारानं होणारी कर्म होत असल्यामुळे संसार आपल्याला गिळू लागला आहे, अशी गोष्ट आहे. कोणीतरी सोडवायला धावला पाहिजे ना, कोणीतरी सोडायला धावला पाहिजे. भागवतात कथा आहे, एकदा श्रीकृष्ण भगवान, बलराम, दाऊ भैया, नंदबाबा, यशोदा राणी, रोहिणी सगळे आपला कुलाचार करण्याकरता आणि त्या सरस्वती नदीच्या तीरावर गेले. त्यांचं पूर्वीचं जे ठाण होतं देवीचं वगैरे सगळं केलं. काय देवीचे जे असतं ते भोजन, सुवासिनी काय असतं ते सगळं केलं, कुलाचार केला सगळा दिवसभर. पूर्वी रस्ते चांगले नसायचे, लाईट नसायची, त्यामुळे जिथं सूर्य मावळला तिथं थांबायचं. तर त्या दिवशी उशीर झाला, सगळे थांबले. आणि सगळे थांबल्यानंतर रात्री नंदबाबा मोठ्याने ओरडायला लागले आणि त्यांना पाहून सगळेच लोक ओरडायला लागले मोठ्याने. काय झालं होतं? एका भयानक अजगरानं नंदबाबांना आपल्या कपड्यासहित पायाकडून गळ्यापर्यंत गिळलं होतं. पुढचं डोकं उडं होतं, फक्त अजगरानं गिळलं होतं. सगळे लोक त्याला मारतात, हे करतात, पण काही नाही, उपयोग नाही. कन्हैयाला उठवलं, कन्हैया आला, तिथे भगवान आले आणि भगवंतानं आपल्या उजव्या अंगठ्याचा स्पर्श त्या अजगराच्या शरीराला केला. तर त्यावेळेला तो असा उभा फाटला, चिरला गेला. नंदबाबा सुरक्षित बाहेर निघाले आणि नुसतेच नंदबाबा निघाले नाही, एक चित्ररथ नावाचा गंधर्व बाहेर निघाला आणि तो दिव्य देह त्याला झाला आणि तो भगवंताला नमस्कार करून म्हणाला की मी गंधर्व होतो, मी त्या ऋषींना त्यांचं बेडवाकडं रूप पाहून हसलो, म्हणून त्यांनी मला अजगर हो असा शाप दिला होता. मग मी त्यांना शरण गेलो होतो आणि मग भगवान श्रीकृष्ण तुझा उद्धार करतील, तो त्यांच्या वडिलांना गिळशील त्यावेळेला असा उशाप दिला होता. आज उशाप मिळाला, आपण माझ्यावर कृपा केली. तो गंधर्व विमानात बसून निघून गेला. कथा संपली. तर ज्याप्रमाणे माणसाला अजगर गिळतो हे आपल्याला दृश्य भयानक वाटतं, ज्याप्रमाणे दरदूर सापाला गिळतो त्यावेळेला त्या दरदुराला भयानक वाटतं,
पण संसार मात्र आपल्याला सगळ्यातला गिळत असून तो भयानक वाटत नाही, हे आश्चर्य आहे आणि शोकांतिका आहे. या शोकांतिकेतून जनमानसाला सोडविण्यासाठी श्री तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांना या सगळ्या लोकांचं संसाराने हे कसे गिळलेत याचं निरीक्षण करून यांना हात वर करून प्रौढत्वानं उपदेश करावा लागतो. अरे गिळले हो संसारे, अरे तुम्हाला संसाराने गिळलंय रे, संसाररूपी अजगरानं तुम्हाला गिळलंय, संसाररूपी सापानं तुम्हाला गिळलंय, लक्षात व्हा. अहो गिळे, अरे गिळले हो संसारे. काहीतरी राखा खरे, यातलं थोडंफार खरं तुम्ही काहीतरी रक्षण करा, रक्षण करा. संसारानं आपल्याला गिळलंय, पण आपण त्यातलं खरं काही राखलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. काय असतं? सोनं असतं. सोनं सोनं आपण त्याचे अलंकार करतो, नाही तर त्याच्यात बट्टा होऊ नये म्हणून अशी वेढ्याची मोदी करतो आणि ते प्युअर असतं म्हणे, मग ते विकलं जातं तसं. मग कधी कधी थोडा बट्टा घातला जातो, मग तो अशा पद्धतीने घातला जातो की तो घेणाऱ्याला समजू नये. असं करता करता जास्त घातला जातो, असं करता करता जास्त घातला जातो आणि पुढं त्याच्यात जसं काही सोनंच नसावं, काहीच नसावं त्यात, असं होऊन जातं. म्हणजे खऱ्यात खोटं मिसळत 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 त्या खोट्याचं प्रमाण इतकं व्हावं की खरं त्यात काही राहूच नाही, असं होतंय. संसाराचं स्वरूप असं आहे. सत्यानृत मिथुनी कृत्यम आचार्याने म्हटलेलं आहे की खरं खोटं एकत्र आहे, परंतु ज्याच्यात बरंच खरं आहे आणि त्याच्यात थोडं खोटं आहे त्याच्यावर लोकांचा बरा विश्वास असतो. ज्याचं अर्ध खरं आहे ना अर्ध खोटं आहे त्याच्यावर मनुष्याचा कमी विश्वास असतो. ज्याचं खरं फारच खोटं आहे. पेढे केलेत म्हणजे खव्याचा नुसता वास दिला आणि पाण्यातच साखर टिमली आहे, असं असतं तर मग लोक म्हणते पेढे काय नुसती साखर आहे, नुसती साखर आहे म्हणे, त्यात काय, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे परमात्मा खरा आहे आणि संसार खोटा आहे. तर संसाराने गिळलं म्हणजे काय झालं, तर परमात्म तत्वाचा अंश त्यातून निघून चालला आणि संसाराचा अंश सगळा भरला. कशात? काहीतरी राखा खरे. पुढे तुकाराम म्हणाला, दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. आपण या संसारात मनुष्य देहानं वर्तन करतो, मनुष्य देहानं संसारात वर्तन करतो आणि हाच मनुष्य देह वापरला तर आपल्याला देवाची प्राप्ती होते. म्हणजे देवाची प्राप्ती होते यातला खरा भाग, आणि या संसारात आपण बुडलो आहोत तो खोटा भाग. तर संसारातला खोटा भाग जो आपल्यात आहे, शरीरात मनात म्हणा, तर त्यात खोट्या संसाराकडं धावताना आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट आहे. बायका आहेत, मुलं आहेत, आई वडील आहेत, शेजारी, ते सगळं संसाराप्रमाणेच वागणारे आहेत. म्हणून त्यांच्या ओढीनं आपण संसारात धावत जातो. पण संसारात जो म्हणजे मनुष्य देहात जो भगवंताच्या प्राप्तीचा भाग आहे तो खरा आहे. त्या खऱ्या याला खरे लोक फार मिळत नाहीत ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य देह दिलाय, संसारातले बाकीचे देह पूर्ण गिळले, पण मनुष्य देह थोडा मोकळा आहे, तर त्या देहाचा इकडं उपयोग करायचा आणि इकडं उपयोग करण्याकरता सत्संग देवाने दिला आहे आपल्याला. जरी नाही म्हटलं तरी काही सज्जन माणसं, 10 वाईट माणसं असले, एक तरी चांगला माणूस असतो ना आपल्याकडे. आपल्या घरात असतो, आपल्या शेजारी असतो, आपल्या मोहल्ल्यात असतो, आपल्या गावात असतो, आपल्या परिसरात असतो. एखादा सज्जन असतो, त्यागी असतो, भक्तिमान असतो, उपदेष्टा असतो, व्याख्याता असतो, संयमी असतो, त्यागी असतो. एकदम त्याला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज इतकी प्रसिद्धी मिळाली नसू द्या, पण आपल्यापेक्षा जर 10 पटीनं तो चांगला असला तर त्याच्यापर्यंत जाईपर्यंत आपल्याला त्याचा आदर्श घ्यायला काय हरकत नाही आहे. म्हणून जे सज्जन लोक आपल्याकडे असतात ते सज्जन लोक देवानं आपल्या उद्धाराकरता आपल्या शेजारी आणून ठेवले असतात की यांचं तुम्ही ऐका, तुमचं कल्याण होईल. पण आपण नको त्याचं ऐकतो आणि पाहिजे त्याचं ऐकत नाही, ही गोष्ट तुकाराम महाराजांना दिसते. म्हणून अहो गिळले संसारे ही वस्तुस्थिती आहे. काहीतरी राखा खरे हा
तळतळीचा उपदेश आहे, उपदेश आहे. आणि दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, करुणा करणाऱ्या परमेश्वरानं मनुष्य देह दिलाय भक्ती करायला आणि सत्संग दिलाय ती भक्ती अंतःकरणात रुजायला, संस्कार मिळायला, कळायला दिला. हे दोन पदं तुकाराम महाराजांनी यातला मार्ग दाखवण्याकरता आहे. गिळिले संसारे हे तळतळ आहे, काहीतरी राखा खरे हा उपदेश आहे कळकळीचा, आणि मनुष्य देहा आणि सत्संग यातून निघायला कर्मयोगाला योग्य आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर लोकांचं एक उत्तर ठरलेलं असतं. मागे अभंग आपला होऊन गेला आहे, तो विषय मी दोहरणार नाही आहे. काय म्हणसी नाही रे संचित नकरी नकरी ऐसी मात, हा अभंग होऊन गेला आपला. तर संचित आमच्या नशिबातच नाही. आमचे तुम्ही पंढरपूरला चालले, देवाला आमचा नमस्कार सांगा, चला ना, आमच्या कशाचं नशिबात आहे. आम्हाला पांडुरंगाने बोलावलंच नाही की त्याच्या मुलाचं लग्न तुमच्या वाचून आणलं आहे काय बोलवायला. अरे आपण होऊन जावं लागतं ना. नाही, आपल्या संचिताची ढाल पुढे करून आपल्या संसाराच्या विरुद्ध परमार्थ सांगायला लावणारा गप्प बसवणं हा लोकांचा वारसा आहे, परंपरा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात इथे नघली नघली आड संचित असा शब्द नाड, अतिशय वाईट शब्द आहे की आमच्या नशिबात नाही, आमच्या संचितात नाही, आमच्या संचितात नाही, असं नाही. मग काय? तर संचितात प्राप्ती असते, संचितात कृती नसते. म्हणजे काय? पत्नी कशी मिळाली आहे, मुलं कशी झाली आहेत, घर कसं मिळालं आहे, पैसे किती मिळतात, हे जे, किंवा रोग, शरीरात रोगी आहे का निरोगी आहे, हे संचितावर आहे, हे संचितावर आहे. ते पण पूर्वी आपणच केले, मनात वाचिरे पूर्व संचित केले, म्हणजे दोष आपल्याकडंच आहे. पण आता होऊन गेले, ठीक आहे, आता त्याला रेटीत बसून काय उपयोग आहे. तर संचित आपण केलं आहे तर ते संचितात आहे. आत्ता मी काय बोलायचं आहे, आत्ता मी काय पाहायचं आहे, आत्ता मी काय चिंतन करायचं आहे, याला संचित नाही. हे तर क्रियमान आहे, हे माझ्या हातातलं आहे, हातातलं आहे. म्हणून इथे नघली नघली आड संचित असा शब्द नाड, संचित असा वाईट शब्द घालू नकोस. मग काय कर? उठाउठी गोड बीजे बीजे वाढवी. उठाउठी म्हणजे ताबडतोब, गोड म्हणजे सुंदर, कल्याणाचं असलेलं गोड. काय? बीजे बीज वाढवी, बीजानं बीज वाढवावं अशी गोष्ट आहे. कसं आहे की आपण बीज पेरलं शेतात, त्याचं पीक आलं, पाऊस पडला, हे झालं, किंवा काही रोग पडला, पीक गेलं. पण आत्ता पीक गेलं म्हणजे गप्प बसून चालेल का सांगा? गप्प बसून चालणार नाही. पीक काही सगळंच पूर्ण गेलेलं नसतं, कडाकाठाला गेलेलं असतं, काही अर्धे कणसं काही गेलेले असतात, काही वर रोग पडलेला असतो. पण काही जे चांगली कणसं असतात, त्या चांगल्या कणसाला जर घेतलं, त्याला जर पावडर लावली, ते जर व्यवस्थित ठेवलं, शेणानं लिंपून डुरकुल्यात जर ठेवलं पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे, आता हे त्याला सगळे उपाय आहेत त्याला, ते जर ठेवलं तर त्या आलेल्या पिकातलं आणि गेलेल्या पिकातलं, रोगानं गेलेलं जे नशिबानं पदरात पडले त्यातलं जर बीज आपण ठेवलं तर त्याप्रमाणे पुढच्या वेळेला आपल्याला ते पेरता येतं. ना आता नाही आलं तर पुढचं पीक येतं, दरवेळेला नाहीच येत असं नाही, देव नाही करत असं. आणि ते बीज जर चांगलं ठेवलं आणि ते जर चांगलं आलं तर पुढच्या वेळेस चांगलं बीज आणून ठेवता येईल. म्हणजे बीजानं बीज वाढवता येतं अशी गोष्ट आहे. आपल्याला एक पायली लागत असलं आणि आपण जर 5 पायल्या ठेवलं तर एक पायली पेरून त्याचं 50 पोते होईल आणि त्या 4 पायल्याचं दुसऱ्याला पेरायला होईल. म्हणजे बीजानं बीज वाढत असतं. त्याप्रमाणे नरदेहाचा उपयोग सत्संगाच्या मार्गानं जर आपल्याला परमार्थाच्या खऱ्या सुखाच्या प्राप्तीकरता जर करता आला तर आपल्याला बीज वाढवता येतं. म्हणजे काय करता येतं? तर संसारानं आत्तापर्यंत आपल्याला गिळलं आहे, पण आपण काहीतरी कर्मयोग खरा करावा.
निष्काम आणि निरहंकार कर्म करावं, परोपकाराचं कर्म करावं, भुकेलेला अन्न देण्याचं करावं, जीव वाचवण्याचं कर्म करावं, भगवंताच्या चिंतनाचं कर्म करावं. जास्त नाही झालं, थोडं. ठीक आहे, आम्हाला आता आम्ही म्हातारे झालो ना, आत्ता आम्हाला कळलं हे, आता थोड्यासाठी कशाला जीव वाटवायचा आहे म्हणतात. शाबास. नाही, थोडं करावं. म्हणजे काय होईल? म्हणजे असं होईल की बीजापुरचं तरी बीज राहील. मी काय सांगितलं की गेलेल्या पिकातलं थोडंसं बीज ठेवा, तसं गेलेल्या आयुष्यातलं थोड्या राहिलेल्या आयुष्यात हा कर्मयोग करा, निष्काम आणि निरहंकार, समर्पित भगवंताला असं करा. त्यानं काय होईल? त्यानं असं होईल की एकदम उद्धार नाही होणार तुमचा, पण तुम्हाला पुढे मनुष्य देहाची गॅरंटी मिळेल, पुन्हा मनुष्य देह मिळेल. योगभ्रष्ट व्हाल तुम्ही याच्यापेक्षा चांगल्या फॅमिलीत जाल, तुम्हाला चांगला धडधाकट देह मिळेल. आत्तापासून जर मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जर निष्काम कर्मयोग करून कर्म भगवंताला समर्पण केलं तर बीजानं बीज वाढलं. म्हणजे शरीर हे बीज आहे ना, आता पुढे शरीर मिळेल. आणि पुढे मिळालं जे नरदेहाचं शरीर असेल ते या वयात शेवटी सत्कर्म केल्यामुळे तो देह मिळाल्याबरोबर त्या देहात ही बुद्धी कायम राहील. आता शेवटी केलेल्या सत्कर्माची बुद्धी पुढच्या जन्माच्या सुरुवातीला कायम राहील. मग पुढच्या जन्मी तुम्हाला बालपणापासूनच किंवा लवकरच सत्कर्म करण्याची बुद्धी सुचेल, सत्संग मिळेल आणि तिथून तुमचा परमार्थ सुरू होईल. मग तो देह संपेपर्यंत तुम्हाला बरंच काही करता येईल. असं वाढत गेल्यानंतर 1-2 जन्मात कधीतरी तुमचा पूर्ण उद्धार होईल. पण आरंभ मात्र इथून करावा लागेल. तो कर्मयोगाचा करावा लागेल, निष्काम कर्माचा करावा लागेल, निरहंकाराचा कर्म करावा लागेल. आणि त्याला खरं काहीतरी राखा खरे. शेतकऱ्यांचा एक शब्द आहे, अहो इतकं चांगलं पीक आलं पण बीज धरलं का नाही तुम्ही? धरलं म्हणजे एखादं कोकरू पळता पळता धरायचं, एखादं लेकरू पळता पळता धरायचं, तसं बीज धरायचं म्हणजे धारण करून ठेवायचं. धारण करणे म्हणजे व्यवस्थित त्याला बंद करून ठेवणे, त्याला किडा मुंगी लागणार नाही, त्याला ते कुजणार नाही, अशा प्रकारचं ठेव, त्याला बीज धरणं म्हणतात. आणि इथे राखणं नाही, काहीतरी राखा खरी. तुकाराम महाराजांचा रोख असा आहे की राहिलेल्या आयुष्याचं सोनं करा आणि मनुष्य देह आणि सत्संगती याचा विचार करून. आता तुकाराम महाराजांचे अभंग रोज ऐकणे सत्संगतीच आहे ना, अजून काय सत्संगती असते. पण तीच विचारपूर्वक, गांभीर्यानं, आदर देऊन, बाकीचे विषय मनात न आणता एकाग्र बसून हे जर ऐकलं तर हेच पक्क करतं आपलं काम, दुसरं काही नाही आहे. याच्यातूनच निर्णय होतो, याच्यातून निष्कर्ष होतो, निघतो, निष्कर्ष निघतो, निर्णय होतो, निश्चय होतो आणि मग कार्यवाही होते. फलनंतर मग तर नघली आड संचितसा शब्द नाड, मग काय बीजे वाढावी. आणि पुढे तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात या 3 कर्मांचे स्वरूप सांगितलं आहे. काय? केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध जाण, उर्वरित उरले ते. 3 कर्म आहे, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म. तर संचित कर्म म्हणजे पूर्वी आपल्याकडून होऊन गेलेलं आहे, पण ते शिल्लक आहे, ते क्रम जेव्हा येईल तेव्हा भोगायला येईल. तर जे करून ठेवलं आहे त्यातलं आत्ता जे आपण भोगत आहोत ते कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म आहे. आणि जे आता करीत आहोत वाणीनं, श्रवणानं, बोलण्यानं जे कर्म आपण करीत आहोत त्याला क्रियमाण म्हणतात. आपण जर एखादा गुन्हा केला तर ते क्रियमाण झालं, गुन्हा केला क्रियमाण झालं. तो गुन्हा पोलीस खात्याने नोंदवला की संचित झालं, आणि पोलीस पकडायला आले की प्रारब्ध झालं. आता चांगली गोष्ट सांगतो. पीक आलं, पीक आपण पेरलं, म्हणजे पीक आलं आणि साठवून ठेवलं, ते संचित झालं. आज डबाभर दळण गिरणीत द्यायला डबा भरून काढला पाठवायला, आणि त्याच्या पोळ्या भाकरी करायच्या की ते प्रारब्ध झालं, भोगायचं. आणि त्यातलं बी घेऊन आपण शेतात पेरायला चाललो की ते क्रियमाण झालं. ते क्रियमाण पुढं संचितात पडतं,
संचित प्रारब्ध होऊन येतं आणि प्रारब्ध भोगता भोगता जे घडतं ते क्रियमाण. तेव्हा महाराज म्हणतात केले ते क्रियमाण, आपण जे करीत असतो ते क्रियमाण. झाले ते संचित म्हण, जे होऊन गेलं ते त्याला संचित म्हणायचं. आणि दोन्हींच्या मध्ये जे उरलं आहे म्हणजे संचितातून भोगायला आलेलं आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध. तर या दोन कर्मात आपण काही बदल नाही करू शकत. संचित संचित आहे, प्रारब्ध प्रारब्ध. पण क्रियमाण मात्र आपल्या पक्क हातात आहे की काय केलं तू जन्मात. आज दिवसभर तू काय केलं, बाप मुलाला विचारतो किंवा गुरुजी मुलाला विचारतो काय केलं आज तू, वेळ घालवला फुकट. तसं आयुष्यात काय केलं हे विचारणारा कोणीतरी येईल, त्यावेळेला उत्तर देता आलं पाहिजे की माझा एक क्षणही मी वाया घालवलेला नाही, मी इतके तास असं असं करीत होतो. आणि ते त्यांना समजतं, म्हणायची गरज नाही. म्हणून ह्या 3 कर्माची व्यवस्था आहे. तर आपण क्रियमाण चांगलं केलं, क्रियमाण चांगलं केलं की आपल्याला प्रारब्ध भोगायला त्रास होत नाही, प्रारब्ध भोगायला त्रास येत नाही. आणि क्रियमाण जर ज्ञानापर्यंत गेलं तर संचित तिकडंची तिकडंच जळून जातं, जळून जातं. अशी गोष्ट आहे. प्रारब्ध भोगून संपत. प्रारब्धम बलबत्तरम खलुविदान भोगेन तस्य क्षया, आचार्याने म्हटलेलं आहे. म्हणून संचित सध्या राहू द्या. प्रारब्ध भोगत असताना कोणावर दोष ठेवू नका, आनंदानं भोगायचं, समाधानानं भोगायचं. ठेविले आनंद ते तैसेचे राहावे. आणि क्रियमाण पक्क कंबर कसून कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग जो आपल्याला सत्संगतीत मिळेल तो सारखा त्या ठिकाणी करायचा, त्यात कमी काही करायचं नाही. ते भगवंताला समर्पण करायचं. भगवंताला क्रियमाण समर्पण केलं की त्यात अशी भलती ताकद आहे की या 2 कर्माची विल्हेवाट ते आपोआप लावून जातं, आपल्याला काहीच करावं लागत नाही. अशी गोष्ट आहे. प्रारब्ध प्रतिकूल असलं तर अनुकूल होतं, अशी गोष्ट आहे. मला लोकांनी म्हटलं की तुम्हाला डोळे नाहीत ना, मग तुम्हाला वाचायला डोळे पाहिजे होते, मग माझा 1 डोळा मी देतो तुम्हाला, 1 डोळा मी देतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं जीवन डोळे नसल्यामुळे इतकं सुखाचं झालं की ते डोळे असल्यामुळे नसतं झालं इतकं सुखाचं. मी चिंतन करतो, जास्त विस्तार नाही सांगत. तर प्रतिकूल प्रारब्ध आपलं क्रियमाण जर योग्य असेल तर प्रतिकूल प्रारब्ध अनुकूल घडतं, अनुकूल घडतं. आणि अनुकूल ते घडलं की ते आपल्या क्रियमाणाला सहाय्य करतं. आणि क्रियमाण प्रारब्ध जर एकत्र झाले तर त्या संचिताला ते उलथून पाडतात. कारण क्रियमाण प्रारब्ध एकत्र जर अनुकूल झालं तर देव अनुकूल होतं, असं होतं. आणि मग ते संचित त्या ठिकाणी जळून जातं. असं केवळ निष्काम आणि निरहंकार कर्मयोगानं म्हणजे धर्माच्या आचरणानं केवळ मनुष्य परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो, अशी गोष्ट आहे. म्हणून काय उरले ते प्रारब्ध उर्वरित उरले ते, हे 3 कर्माची आहे. मग इतकं या कर्माची व्यवस्था असून संसारानं लोक गिळले जातात, ते काहीच करीत नाही. हे का करतात, असं का होतं? तर त्याचं एक सूक्ष्म कारण शेवटी सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी. चित्तकोटे चालीवरी, चित्तकोटी चालीवरी रोगभोगाचे अंतरी रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. चित्त खोटे चालीवरी. तर आपल्यात जो मनुष्य देह आहे हा संसाराच्या आणि देवाच्या मध्ये आहे. मनुष्य देहाने सत्संग, इकडं जायचं की इकडं जायचं ठरवा. तसं या मनुष्य देहातही जे मन बुद्धी चित्त अहंकार आहेत त्यात आपलं चिंतन कसं आहे याच्यावर आपला मार्ग ठरतो. चिंतन संसाराचं असलं तर संसाराकडे माणूस झुकतो, चिंतन परमार्थाचं असलं तर परमार्थाची कृती करतो, चिंतन असेल तशी कृती करतो. पण हल्ली चित्त खोट्या चालीवर जास्त चालतं आहे. तुम्ही बघा लोकांना की मला खराब व्यवहार करून काहीच फायदा होत नाही, खोटं केलं की पैसाच पैसा मिळतो आहे, खोटंच करावं लागतं आहे, अशी गोष्ट, खोटं करावं लागतं आहे. पांडव धर्मराज आणि भगवान सोडले तर बाकीच्या कौरवाकरचा सगळा भाग खोट्या कर्माकडे आहे का खऱ्या कर्माकडे? षडयंत्र करायचं, लाक्षाग्रात जाळून मारून टाकायचं, त्यानं आपण राजा व्हायचं. ते बापाला मिळत नाही हा भाग नंतर. पण चिंतन कसं आहे? विरुद्ध चिंतन आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून
उद्या जे काय महाभारत होणार असतं, उद्या जे काही महाभारत घडणार असतं ते सगळं आजच्या रात्री सगळ्यांच्या डोक्यात शिजत असतं, डोक्यात शिजत असतं. पंक्तीला जो भात भाकरी वाढली जाते ती अगोदर या भांड्यात कुकरमध्ये शिजत असते अगोदर, त्याप्रमाणे डोक्यात चिंतन शिजत असतं. मग पुढे हलकल्लोळ होतं. उद्या डोक्यात शांत असेल तर पुढं काहीच होणार नाही. म्हणून सगळा संसार, सगळा विनाश, सगळा खराबा आपल्या डोक्यात आहे, चित्तात आहे. कारण चित्त खोट्या मार्गावर सुसाट निघतं आणि खऱ्या मार्गावर त्याच्या पायाला खुरकूत येतं बैलासारखं. ते चालत नाही. खऱ्या मार्गाला चित्त चालत नाही. चित्तच खोटे चालीवरी. मग ते काय भोगाची प्राप्ती करून देतं आणि भोगामुळे रोग मिळतात. भोगरोगाचे अंतरी, रोग भोगाचे अंतरी. चित्त खोटी चाल खेळलं की ते पैसा भोग याच्याकडे जातं. मग भोग शरीराने घेतले की त्याच्यातून रोग निर्माण होतात. मग शरीर बिघडतं. चित्त बिघडलं विषयाच्या चिंतनानं आणि शरीर बिघडलं त्या चिंतनातून आलेल्या भोगाच्या अनुसरणानं. म्हणजे शरीर बिघडलं, चित्त बिघडलं, आता काय राहिलं? भोगरोगाची अंतरी. आणि बहुतेक सगळे रोग हे दोन प्रकाराच्या भोगात आहेत. एक रसनेंद्रिय आणि एक जननेंद्रिय. ह्या दोन इंद्रियाला जर नाही आवरता आलं आणि या दोन इंद्रिय जर विषयाकडे सुसाट सुटली तर मनुष्याच्या शरीराचा पूर्ण नाश होतो. भोगे रोगा जोडून या दिले आणि का, अशी गोष्ट आहे. आणि त्यात वय झाल्यानंतर जनेंद्रियांचं सोडून द्या, पण रसनेंद्रियाचं म्हणजे खायला प्यायला खूप चांगलं असावं वाटतं. जे डॉक्टरनी कुपथ्य सांगितलं तेच खावं वाटतं. आणि त्याच्यासाठी म्हातारे भांडणं करतात, द्या मला म्हणतात, काही करतात. तर चित्त खोट्या चालीवर चालल्यामुळे भोग जवळ येतात. भोग आल्यामुळे रोग येतात आणि सगळ्या रोगाचं मूळ पोटात आहे. बघा, पोट बिघडलं की सगळे रोग आले समजायचे. हां, म्हणून पोट साफ झालं पाहिजे, झोप चांगली लागली पाहिजे, भूक चांगली लागली पाहिजे. आणि सगळं व्हायला म्हातारपणी की काय काय खावं, किती किती खावं, केव्हा केव्हा खावं, कसं कसं खावं, याला तारतम्य पाहिजे, संयम पाहिजे. संयम पाहिजे. फार थोडं अन्न लागतं म्हातारपणी. फार बैलासारखं खाऊन चालत नाही, फार वेळा खाऊन चालत नाही. त्याच्यापुरतं हलकं अन्न लागतं, पवित्र अन्न लागतं. तेव्हा ते शरीर चालतं काही दिवस. मग पोट बिघडतं, मग पोटात रोग निर्माण होतात. आणि पोटात रोग निर्माण झाले की सगळ्या रोगाला निमंत्रण दिलं जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की चित्त खोटे चालीवर ह्या चित्ताचा दोष. रोग भोगाचे अंतरी, ते भोगाचं अनुसरण केल्यामुळे आणि त्यातली रसना अनावर, तुका म्हणे ढुंग आहे. अनावर जीभ झाली आणि ते पचलं नाही, ते जर पचलं नाही तर माणसाला जुलाब व्हायला लागतात. माणसाला डिसेंट्री काय म्हणतात ती व्हायला लागते, संग्रहिणी व्हायला लागते. आणि त्याच्यातून निर्माण झालेले रोग, मग लोक म्हणतात की ह्या पेशी कमी पडल्या, त्या पेशी वाढल्या, BP वाढला, हे वाढलं, शुगर वाढली, हे वाढलं. मग आपलं सारं आयुष्य रोगातून मरण्यापर्यंत आणि आपल्या लोकांचं आयुष्य आपली शुश्रूषा करण्यापर्यंत. कोण परमार्थ कशाला मरायला करील आता इथे. म्हणून तुकाराम महाराज अत्यंत तळतळीनं या अभंगात विषय जो मांडतात तो कर्मयोगाचा मांडतात. आणि हे कर्मयोग संसारानं गिळलेल्या माणसानो ऐका. मनुष्यदेह आणि सत्संग करुणाकर भगवंतानं आपल्याला दिलाय. मनुष्यदेहाचा उपयोग चित्त खोट्या चालीवर न जाऊ देता क्रियमाणावर कर्मयोगाकडे त्या ठिकाणी घाला. भोगापासून दूर राहा म्हणजे रोग येणार नाहीत आणि परमार्थ करता येईल. आणि अशा शरीरानं, मनानं, बुद्धीनं सत्संगाचा उपयोग करून निष्काम कर्माचं आचरण त्या ठिकाणी करून कर्मातीत, भेदाभेदातीत शुद्ध चैतन्य असलेल्या परमात्म्याला आपलंसं करून आपली जीवनयात्रा सफल करा. हा दिव्य उपदेश, हा प्रौढ उपदेश, हा पितृसंमित उपदेश असल्यासारखा वेद जसा उपदेश करतो तसा आज तुकाराम महाराजांनी अधिकारवाणीनं आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं आणि
आपला वेळ, आपल्या कर्माचं आपलं चिंतन हे त्या ठिकाणी या पद्धतीनं चालावं आणि क्रियमाण आपलं प्रारब्ध आणि संचित याच्यावर मात करण्याकरता क्रियमाणाचा पुरेपूर उपयोग करून म्हणजे निष्काम आणि निरहंकार कर्म करून परमेश्वराला समर्पित करून सत्संगतीत सतत त्याच्या चिंतनात राहून त्याला आळवीत आपल्यावर कृपा करण्याची प्रार्थना करीत करीत हा देह घालवावा, हे आयुष्य घालवावं. म्हणजे बीजानं बीज वाढत वाढत जाऊन कर्मयोग सिद्ध होईल आणि आपणाला परमेश्वराची प्राप्ती होईल. हे करण्यासाठी आपण या पद्धतीनं आचरण करून आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पण करून झालेली सेवा भगवंताच्या, प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ. चित्त खोटे चालीवरी, चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाचे अंतरी, रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी, रसना अनावरी, तुका म्हणे ढुंगवाहे, तुका म्हणे ढुंगवाहे, येथे नगरी नगरी आड, येथे नगरी नगरी आड, संचित सा शब्द नाड, उठा उठी गोड, बीजे बीज वाढवी, नगली नगली आळ, येथे नगली नगली आळ, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरद हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की.